लोकप्रिय मालिका कन्यादान मधील जोडी शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांना स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बससेवेचा वाईट अनुभव आलाय। स्वारगेट येथून बोरिवलीसाठी त्यांनी ऑनलाईन तिकीट आरक्षित केलं होतं, मात्र बस वेळेवर आली नाही आणि त्या ठिकाणी उपस्थित मॅनेजरला उद्धटपणे बोलल्याचा आरोप देखील या कलाकारांनी केलाय। पाहूयात। आम्ही 12च्या बोरिवलीच्या शिवनेरीचं रिझर्वेशन केलं होतं रितसर त्यांच्या साईटवर जाऊन काल संध्याकाळी, आणि इथे आल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की 12ची गाडी अजून लागलेलीच नाही। इथे आल्यावर त्या ज्या बाई असतात इथे काउंटरवरती कंडक्टर, त्या म्हणतात आली तर येईल वेळेत, आली तर 1 वाजता येईल, 1:30 वाजता येईल, माहिती नाही। आणि त्या उपर सगळ्यात वाईट असं आहे की त्यांनी इथे येऊन आम्हाला सांगितलं की गाड्या कमी आहेत म्हणून आम्ही सीट्स जे आहेत ते आम्हीच ठरवलेत की तुम्ही तुमच्या म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने जसं सांगू त्या सीटवर तुम्ही बसायचं। बरं, मला असं झालं की हे तुम्ही इन्फॉर्म करायला पाहिजे सर, आम्ही तिकीट काढतो, ऑलरेडी पैसे भरतोय, तिथे कुठेही नोटिफिकेशन नव्हतं, काही नव्हतं, गाड्या कमी आहेत किंवा असं काही तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल, काही नाही। बरं, हे सांगताना कुठेही बोलताना सॉरी नाही किंवा आमच्याकडून दिलगिरी किंवा तुमची गैरसोय होते तर आम्हाला माफ करा, हे असलं कुठेच नाहीये। बरं, आणि आम्ही आता जवळपास 2-2.5 वर्ष, म्हणजे मी तरी 2-2.5 वर्ष शिवनेरीने प्रवास करते, सतत झाल्यामुळे हा संताप आहे। म्हणजे सारखं काहीतरी प्रॉब्लेम आहे गाडीत बसलं। बरं, हे सगळं झाल्यावर त्यांच्या गाडीत एवढंच आहे, आपण काय 700-800 रुपयाचं तिकीट काढून जायचं आणि तेव्हा एसीतलं पाणीच गळतंय, डासच आहेत गाडीमध्ये, आणि मग तेव्हा कुठल्या ड्रायव्हरकडे, एक ड्रायव्हरच असतो एकतर गाडीमध्ये, त्या ड्रायव्हरकडे गेल्यावर तो म्हणतो तुम्ही आता डेपो मध्ये कंप्लेंट करा। डेपो म्हणजे जिथे आता समजा बोरिवलीला गाडी जाते तर बोरिवलीचा जो काही डेपो आहे, आम्ही समजा अंधेरीत उतरणार असू, आमचं काही काम असेल किंवा अलीकडे कुठे उतरणार असू तर बोरिवलीला आम्ही फक्त कंप्लेंट करायला, म्हणजे तो वेळ आम्ही का घालवू? ऑनलाईन यंत्रणा नाही। बरं, ऑनलाईन आम्ही 2-3 वेळा ऑनलाईनही कंप्लेंट करायचा प्रयत्न केला, त्या मेलला काहीही उत्तर नाही। हे सगळं असं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।